माननीय उद्धव साहेबांची मागणी आहे की पीएम केअर फंडातून त्या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे दोन उप आहेत बरं का, त्यांनी दोन त्या उपटसुंबांना घेऊन प्रधानमंत्र्यांना भेटावं आणि मराठवाड्यातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे त्यांना सांगावं. उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्पष्ट केलं, मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये दिवाळीच्या आधी, आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे. जनता रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्या बरोबरीनं रस्त्यावर उतरेन, हे त्यांनी स्पष्ट केलंय. आणि बहुतेक 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये या विषयावरती जो प्रचंड मोर्चा शिवसेना काढते आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा त्यापेक्षा वाईट पद्धतीने असंवेदनशील झाले. त्याच्यामुळे असे अधिकारी जे आहेत नाचतायत, बागडतायत. आता एक तहसीलदार आपल्या खुर्चीवर बसून गाणं म्हणत होता निवृत्तीच्या काळात, म्हणून त्याला निलंबित करण्यात आलं. मग आता हे जे अधिकारी आहेत असंवेदनशील धाराशिव मधले, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात? की लोक तिथे चिखलात उपाशी आहेत, पाण्यात उपाशी आहेत, वाहून गेले आणि तुम्ही नाचताय, ह्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार?